असा सामना पाहायला मिळेल। स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल आहे। संदीपजी बजेके यांचे शुभ हस्ते नाणेफेकीकडून जाईल छापा आणि काटा। यस, विनायक आवाज देतील संदीपजी बजेके। आपलं खूप खूप स्वागत संदीपजी बजेके, कैलासजी चौधरी, संदीपजी पाटील। आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे। उमेश भाऊ, नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल आपल्या बाजूने लागलेला आहे, काय निर्णय? फिल्डिंग। धन्यवाद। चला, मी आपला जास्त वेळ घेत नाही आहे कारण की आपल्याकडे अजून सामने 2 शिल्लक आहेत। तरी ते वेताल कोपार संघाचे संघनायक उमेश पाटीलनं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतला आहे। गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी बंद्रा मारुती काल्हेरे संघाला आमंत्रित केलेले आहे। आपण जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया समालोचन कक्षामधून सेमीफायनल सामन्याचं पहिलं सत्र मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून। धन्यवाद मित्रांनो, सामना लगेच सुरू करा आपण। नक्कीच आपण स्वागत आणि सन्मान करूया। आज पवार साहेब आपल्याला देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। नक्कीच आपण दत्ता पवार आमच्या वराल देवी नवीन 40+ संघाचे संघनायक। चौदह तारीख से नक्कीच दत्ता पवार यांचा बिग शो आपण पाहणार आहोत। मेहुल स्पोर्ट व वराल देवी स्पोर्ट। नक्कीच नंदूजी, आपले शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करूया संदीपजी बजेके ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे। नक्कीच आणि 10,000 रुपयाचं धनादेश देखील या वराल देवी चषकासाठी त्यांनी दिलेले आहे। धन्यवाद। अगदी स्वर्गीय महादेव गोपीनाथ बजेके यांच्या स्मरणार्थ संदीप महादेव बजेके हे त्यांचे चिरंजीव आहेत। वेलकम, सुस्वागतम। दापोडे गावचे उद्योजक उद्योगपती मान्य श्री रमेश आत्माराम पाटील साहेबांचे या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झाले आणि त्यांच्या समवेत दापोडे गावचे समाजसेवक उत्तम भाऊ पाटील, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपण मान्यवर कक्षामध्ये या। नक्कीच इथे वीर तानाजी दापोडे संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहे। चला, आपण स्वागत आणि सन्मान घेऊया। नंदूभाऊ, आपण पुढे या। संदीपजी बजेके यांचा आपण स्वागत सन्मान या वराल देवी चषक 20-25च्या माध्यमातून करतोय। नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला 10,000 रुपयाचं धनादेश दिले। नक्कीच चांगलं आर्थिक सहकार्याची मदत त्यांनी केलेली आहे। वेलकम। कुंदनजी पाटील साहेबांचे काकाश्री दापोडे गावचे उद्योजक उद्योगपती रमेश आत्माराम पाटील आणि त्यांच्या जोडीला उत्तमभाऊ पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येतात। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। संदीपजी बजेके, आमच्या स्वागत सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। चला या। आयोजन कमिटी, वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम। दापोडे गावचे उद्योजक उद्योगपती रमेशजी आत्माराम पाटील साहेबांचे इथे शुभ आगमन झालेले आहे। आपण स्वागत आणि सन्मान करूया संदीपजी बजेके यांचा। नक्कीच नंदूभाऊ यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान या मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांचा केला जातोय। संदीपजी बजेके नक्कीच आमचे नितीनजी बजेके साहेबांचे पुतणे आहेत आणि या स्पर्धेसाठी आम्हाला लाख मोलाचं सहकार्य संदीप बजेके यांच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यांना देखील शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मानित केलं जातं। त्यानंतर संदीप पाटील, संतोष पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया। संतोष पाटील देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत। संतोषजी पाटील नंतर आपण
दापोडे गावचे उद्योजपती कुंदनजी पाटील साहेबांचे काकाश्री, एक चांगलं व्यक्तिमत्व रमेश शेठ आत्माराम पाटील साहेब उपस्थित झालेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. काकाश्री आपण देखील स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कुंदनजी पाटील साहेबांचे काकाश्री आहेत. दापोडे गावचे समाजसेवक उद्योजपती एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रमेश शेठ आत्माराम पाटील साहेबांना देखील इथे सन्मानित केलं जातोय. त्यानंतर त्यांच्या समवेत अगदी नेहमीच दापोडे गावची यवन जोडी आमचे उत्तम भाऊ वसंत पाटील मान्यवर कक्षामध्ये त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. नक्कीच आपण पाहतोय मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान. नक्कीच दापोडे गावचे एक समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक तुळशीराम पाटील हे देखील आज रमेश काका यांच्या समवेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत. तुळशीरामजी पाटील यांना देखील शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातोय. धन्यवाद. आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे संदीपजी बजेके असतील, संतोषजी पाटील. त्यानंतर आपण करूया स्वागत आणि सन्मान दत्ता पवार वरालदेवी ताडाली नवीन 40+ संघाचे संघनायक दत्ता पवार. आपण या दत्ता पवार यांना देखील आपण सन्मानित करू. नक्कीच नंदूजी यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान आलेल्या मान्यवरांचा इथे केला जातोय. आणि यानंतर आपण जाऊया स्पर्धेच्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्याच्या दिशेने आणि ऐकूया पहिल्या सत्रासाठी मनोज ठाकरे यांचा आवाज. ओव्हर टू मनोज ठाकरे. धन्यवाद कालीराम सर. या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल मित्र आपल्याला पाहायला मिळते. करूया गणरायाला वंदन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांना करूया मानाचा मुद्रा. या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते त्यांनाही आपण वाहूया भावपूर्ण. या ठिकाणी आपण पाहिले तर ज्या क्रीडानगरीमध्ये खेळवली जाते ही स्पर्धा त्यांनाही वाहूया आपण भावपूर्ण श्रद्धांजली. कैलासवासी रामचंद्र दादाजी पाटील आणि कृष्णा कान्हा चौधरी यांच्या नावाने ही क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळते. करूया खेळाला सुरुवात. गोलंदाज टर्न होतोय. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी टर्न होतोय. पहिलाच चेंडू आणि इथं मात्र पायांवरती निशाणा केला साधला जात होता, परंतु पाहतोय चेंडू फाईन लेगच्या रिजनमध्ये डीपमध्ये ट्रॅव्हल्स होतोय. अपील जरूर केली परंतु 55 वरती कुठल्या प्रकारचा असर नाहीये. एक धाव कंप्लीट, दुसरी कंप्लीट आणि पाहता पाहता तिसरी ही कंप्लीट केली जाते. याच बॅटला चाटून हा चेंडू गेला होता. आपण जर पाहिलं तर चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये साकारित होत असताना पाहायला मिळतंय. आपण जर पाहिलं तर कारण पहिला चेंडू होता आपण पाहतोय की डीपमध्ये ट्रॅव्हल झाला, थोडंसं लेझी क्रिकेट आणि 3 धावा कंप्लीट पाहायला मिळत आहे. 15 मारुती काल्हेर, क्या बात आहे. जिथं पिंपलास इथून सुरुवात केली तिथनं मात्र मागे वळून पाहिलं नाही आहे. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस लगेच आपण पाहतोय ऑन साईडला खेळून काढलेल्या डीपमध्ये इथेही जातोय. एक धाव कंप्लीट गेली जाते, पेकी केली जाते, परंतु रनिंग बिटवीन द विकेट पाहू शकता किती चांगली पाहायला मिळते. मनोबल खूप चांगला आहे, आत्मविश्वास चांगला आहे आणि ज्यावेळेस तुमचा मनोबल चांगला आणि आत्मविश्वास असेल तर संघर्ष करण्यामध्ये शक्ती निर्माण होते आणि जर शक्ती असेल तर तुम्ही मेहनत करू शकता आणि अतिशय मेहनती संघ मंदिरावरती काल्हेर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय. क्षेत्ररक्षक पाहूया काय करतोय त्या ठिकाणी. चेंडू मात्र फरार होतोय. काय घडतंय पंचांच्या इशारा काय येतं पाहूया. चौकार.
क्या बात आहे. या ठिकाणी पाहतोय चौकार धावसंख्येला मिळतो आकार 9 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. काल आपण पाहिलं तर खूप चांगली टीम आपण शेवटच्या मॅचमध्ये पाहायला मिळाली होती. जॉली स्पोर्ट कामतगर त्यांच्या अगेन्स्ट चांगला खेळ श्री वेताल कोपर या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. पाहूया या ठिकाणी काल्हेर संघासमोर कशा प्रकारे खेळ होते. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती खर्च केल्या गेल्यात. यावेळेस सोडवलाय. पाहूया काय घडते. आणि या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिला जातोय षटकार. जातोय सीमापार. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज होते. गोलंदाजी मार्कवरती तयार. या ठिकाणी काय घडेल. इथं मात्र मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक लावला होता त्या ठिकाणी, परंतु आपण पाहतोय की सेफ लँडिंग झालं. एक धाव घेतली गेली. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला. इथेही चेंडू चांगला क्षेत्ररक्षण केला जातोय, परंतु आवाक्या बाहेर चेंडू सीमारशे बाहेर. चौकार. तीच जिद्द चिकाटी आपण पाहतोय बंदरामध्ये काल्हेर संघाच्याही पंखामध्ये पाहायला मिळते. आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहायला गेलं तर श्री वेताल कोपर संघ हा या हंगामामध्ये चांगली जिद्द घेऊन उतरलेला आहे. मनाशी बाळगलेलं स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत लढायचं असतं आणि ते लढणं या दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू. टॉप 10 मध्येही आपण जर पाहिलं तर वेताल कोपर या संघाचाही आपल्याला समावेश पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. खूप मोठा प्रहार केला जातोय. भीमटोला वज्रटोला. चेंडू सीमा बाहेर गेला. षटकार. वज्रमुठ हाताळताना पाहायला मिळतंय. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्कवरती योगेश
ऑन फायर, अजून एक दे धमाका, दे तडाखा, तोडो फोडोची सरकार जमत असताना या ठिकाणी क्या बात आहे, योगेश यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. कालच्या दिवसात आपण पाहिलं षटकारांची हॅट्रिक विनायक यांनी कंप्लीट केली होती. आजही चांगलं खेळ पाहायला मिळालं. पाहूया या ठिकाणी आता ही षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का योगेश यांच्या माध्यमातून. सुरुवात तुमची चांगली झाली तर येणारा काल तुमच्यासाठी चांगला असतोय आणि त्याच्यासाठी चांगलं कलाकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत बंदरामती काल्हेर संघाच्या खेळामध्ये. कारण नंतर मग योगेश होतोय आणि योगेश यांची फलंदाजी क्या बात आहे, अफलातून लागलेला आहे पाहायला मिळतंय. यावेळेस ऑन साईडला खेळला गेला, एक धाव कंप्लीट केली गेली जाते, पुढीची धाव घेण्यासाठी नकार पाहायला मिळते. मी तर म्हणतो सहवागच्या अंदाजाने ती त्यांची फलंदाजी बॅटिंग पाहायला मिळते. आल्यानंतर कुठल्या प्रकारचा प्रेशर घेत नाहीयेत आणि प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय. त्या अनुषंगाने त्यांच्या बॅटमधून रना बनत नाही तर रना वाहत आहेत वाऱ्याच्या वेगाने. यावेळेस ऑन साईडला हाही चेंडू मला तरी वाटतं जाईल सीमा पार. क्या बात आहे, क्या ऍक्शन आहे, वाह जबरदस्त. फुल फॉर्म मध्ये कालचे 1000 रुपये आले आजही. पुढील चेंडू अजून एक, क्या बात है, इसको भी भेज दिया साजन के घर, सीमा पार षटकार. स्पर्धेसाठी आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक, तिसऱ्या क्रमांकाचे जे पारितोषिक आहे जे त्याचे स्पॉन्सर सन्माननीय, यस आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आम्हाला जमा झालेलं आहे त्याचे प्रणेते त्यांचे स्पॉन्सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. स्वर्गीय रामचंद्र रामा चौधरी यांच्या स्मरणार्थ जे आम्हाला पारितोषिक आलेले आहे श्री अरुण रामचंद्र चौधरी यांच्या माध्यमातून ते प्राप्त झालं होतं. ते महान व्यक्तिमत्व या क्रीडा मंचावरती क्रीडा नगरीवरती आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वरालदेवी चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन आणि त्या आयोजनास साथ सहकारी करणारे तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय श्री अरुणजी रामचंद्र चौधरी साहेबांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत. क्या बात आहे. पाहूया या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि या स्पर्धेची सर्वात चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस अजून एक हवाई सफर तारामंडल शॉट कसा गेला पाहू शकता आपण. असा गेला सीमा पार. पंचांच्या माध्यमातून
क्या बात आहे. आपण पाहतोय हाही चेंडू सीमापार गेला गेला. खूप चांगली धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. आपण जर पाहिलं तर तब्बल आतापर्यंत धावफलकावरती जमा केलेले आहेत 51. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय आणि 51 धावफलकावरती. जणू का हायलाइट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाज. क्या बात आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये जी प्रॅक्टिस असते ना, जो आला तो सीमापार, तशी. अजून एक फुलटॉस. आता हा कमजोर लागला गेलाय. पाहूया काय घडतंय. यस, धावतं वादळ जे होतं ते मात्र आता शांत होताना पाहायला मिळतंय. झेलच्या सुरुवात फलंदाज होते बाद. पंचांच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला जातोय टाळ्यांच्या गजरामध्ये. बाद झाला तेव्हा धावसंख्या 51 या अंकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं संदीप सँडी यांच्या माध्यमातून चालण्यात येत आहे. शैलेश येतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या हंगामामध्ये आपण पाहिलं तर सर्वच गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेला हा फलंदाज सहवागच्या अंदाजाने त्यांची तुफानी फटकेबाजी पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. निर्धावची या ठिकाणी झाली सांगता पाहतोय आपण. यस, या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष सन्मान्य अरविंदजी भोईर साहेबांचा शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेमध्ये या क्रीडा मंचावरती वराल देवी क्रीडा मंडळ 40+ ताडाले आयोजित वराल देवी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व या विभागात नव्हे तर पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जाते, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. आपल्याही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू या वेळेस मात्र आपण पाहतोय लेग स्टंपवरती अटॅक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ठेवला जात नाही मैदानामध्ये. सीमा पार पाहू शकता कशी अंदाजी पाहायला मिळाली. या ठिकाणी पाहूया गोलंदाज शांडी संदीप टर्न होत आहे. आता मात्र क्रॉस झाले, जागा बनवली आणि या ठिकाणी आपण पाहतोय चांगला फटका खेळला गेला आहे. पंचांच्या माध्यमातून दिला जातोय चौकाराचा इशारा.
उशीर झालेला टाइम झालेला आहे. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बीट झाले. या ठिकाणी आपण पाहतोय बॅटला चाटून गेला होता. क्या बात आहे, झेलची संधी चालून आली होती परंतु ती दवडली. त्यानंतर लगेच एक धाव कंप्लीट केली गेली आहे. शैलेश ऑन स्ट्राईक. अजूनही 5 चेंडू आहेत. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 60 धावा लागल्या गेल्या आहेत. क्या बात आहे. पुढील चेंडू पाहूया. इथेही चांगला फटका आहे. ऑन साईडला मिडगुडच्या रिजनमध्ये एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न घेतला जाईल का? नाही. आपण पाहतोय सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी राजन डी यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली. 2 चौकार, 1 षटकार, 20 धावांचं त्यानेही खेळ केलं. चांगलं काम योगेश यांनी करताना पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून 32 धावा कुठून काढले होते. 9 चेंडू मागे 4 षटकार आणि 1 चौकार यावेळेस समोर ठेवला होता. आणि इथं मात्र पंच काय देतात पाहूया. यस, आज खूप रंगाढंगात पंचगिरी पाहायला मिळते दोन्ही पंचांच्या माध्यमातून. एका बाजूला भाऊ पाटील असतील, दुसऱ्या बाजूला म्हात्रे सर असतील. अनोख्या अंदाजामध्ये आज त्यांनीही आपल्याला मनोरंजन केलं. यावेळेस सोडाया, क्या बात है, चेंडू सीमा पार, बिग हिट षटकार. यस यस यस, बैठक मार और षटकाचा इशारा देख एन्जॉय केलं जाते. कसा देऊ कसा देऊ कसा देऊ, बैठक मारून दिला जातो. सबसे कातिल भाऊ पाटील अंपायर. यावेळेला अजून एक चेंडू सीमा पार, हाही जातोय. आता पाहूया कशा प्रकारे इशारा देईल. विचारात जिंदगी खपली. आणि पाहू शकता, क्या बात आहे, वाह वाह, जोरदार टाळ्याने स्वागत करू. यावेळेस पाहतोय अजून एक अधिक उंच लांबी गाठेल का? आणि मात्र इथं पाहूया काय घडले आहे. यस, आपण पाहिलं तर झेल घेतला होता परंतु सीमा पार जाताना पाहायला मिळालं. प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू जो अधिक उंच गाठत असताना पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी षटकारांची हॅट्रिक सुद्धा कंप्लीट केली जाते. आता मात्र कमजोर फटका आहे. पाहूया हवेमध्ये काय घडतंय. आणि सहज सोपा जल या ठिकाणी पकडला. यस, आपण या ठिकाणी जर पाहिलं ना तर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 80 लागली गेली आणि 81 धावांचं टार्गेट इथं मात्र उभं केलं गेलं आहे. श्री वेताल कोपर संघासमोर, ज्याने कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला होता, क्वालिफाय झाले होते परंतु आज मात्र इथं चांगली पिटाई गोलंदाजी होताना पाहायला मिळते. तर या ठिकाणी मान्यवर आहेत त्यांचा करूया आपण स्वागत आणि सन्मान. या व्यासपीठावरती पाहू शकता भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी भोईर साहेब आहेत. त्यांचा करूया हेतूचे स्वागत आणि सन्मान.
रत्नाकर सिगवन साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण करूया। या मंडळाचे माजी अध्यक्ष सन्मान्य अरविंदजी भोईर साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान। या स्पर्धेची मायेची उपदार शॉल त्याचबरोबर आपण पाहतोय या फुलांचा फुलगुच्छ दाखवून त्यांना सन्मानित करताना पाहायला मिळते। प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाणार आहे फुलगुच्छ दाखवून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। त्यानंतर या व्यासपीठावर विराजमान आपण पाहतोय आपल्यासाठी जे 3 नंबरचं पारितोषिक आहे त्याचे प्रणेते स्वर्गीय रामचंद्र रामा चौधरी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री अरुण रामचंद्र चौधरी यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आणि ते व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय। सन्माननीय शैलेशजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान। सन्माननीय सत्कार मूर्ती आपण पाहतोय मान्य श्री अरुणजी चौधरी साहेब आणि त्यांचा केला जातो या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान। या व्यासपीठावरती आपण पाहू शकता सन्माननीय शैलेशजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून केला जाते। या स्पर्धेसाठी 3 नंबरचं पारितोषिक देणारे अरुण दादा यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। यस आणि या ठिकाणी व्यासपीठावरती आपण पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलेले आहे असे तुम्हा सर्वांचे लाडके जगदीशजी पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकता या व्यासपीठावरती। आणि या ठिकाणी आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे संघाचं आगमनही झालेलं आहे। या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता। आपण पाहतोय दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाले होते, दुसऱ्या दिवसामध्ये एक तगडी टीम विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाला चितपट करून इथपर्यंत पोहोचलेली टीम म्हणजेच वीर तानाजी दापोडे। आता पाहूया या मॅच मधून कुठला संघ विजय होतोय आणि त्या संघासमोर 2 हात करतोय हे पाहण्यासारखं राहील। तर चला प्लीज लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या। पंचांना विनंती आपण सामना चालू करायचा आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। श्री वेताल कोपर आपणास विनंती असेल की आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। तर आपण पाहूया या 80 धावा पूर्ण होतात की थांबल्या जातात तर आपण या ऐकूया। आपण पाहतोय संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगली समालोचन ज्यांच्या आवाजाने आपण ऐकलं तर ऐकूया आपण श्री कालीराम केनिसर यांच्या आवाजाने या धावत्या सामन्याचं विवरण। धन्यवाद मनोज ठाकरे, उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आणि मंचावर उपस्थित सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया। वरालदेवी क्रीडा मंडळ ताराली 40+ आयोजित वरालदेवी चषक 2025 चा आपण दुसरा सेमीफायनलचा सामना पाहतोय। पहिला सेमीफायनल सामना आपण पाहिला होता वीर तानाजी दापोडे आणि विक्रम स्पोर्ट वडूनगर। त्या सामन्यातून वीर तानाजी दापोडे संघानं वडूनगर संघाला पराभूत करून या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली आहे। आणि आता वेताल कोपर संघासमोर 81 धावांचं विशाल लक्ष्य आहे। बघूया बंदऱ्यामारुती काल्हेर संघानं नेहमीच जसजशी स्पर्धा पुढे सरकते जसजसे मोठे सामने त्यांच्या समोर येत आहेत तसतशी त्यांची फलंदाजी अगदी बहरत येताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच अगदी मोठ्या संख्येने आमचे सर्व लाडके मान्यवर नक्कीच अगदी 81 धावा आहेत। रमाकांत चौधरी आणि आमच्या सर्वच वरालदेवी 40+ ताडाली संघाच्या ज्या खेळाडूंनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आहे त्यांचे देखील संघनायक प्रमोद चौधरी, नितीनजी बजाके, कमलाकर पाटील साहेबांकडून विशेष धन्यवाद। नक्कीच जाऊया आपण सामन्याच्या दिशेनं। एक महत्त्वाचा सेमीफायनल
चा सामना आपण पाहतोय. नक्कीच आमचे पत्रकार बंधू शशी वर्मा यांचे देखील या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालं. वेलकम शशी वर्मा, आपलं देखील स्वागत आहे. वरालदेवी चषक 2025 या स्पर्धेमध्ये आमचे भिवंडीचे उत्कृष्ट पत्रकार रवी वर्मा यांचे बंधू शशी वर्मा पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेत. 2 धावीनं अनिल म्हात्रेनं स्वतःचं आणि वेताल कोपर या संघाचा धावांचा अकाउंट ओपन केलाय. दया भंडारी शॉर्ट रनअपनं ओव्हर द विकेट. इथे हा चेंडू अगदी स्विंग अँड मिस, चांगल्या टप्प्यावर आपण हा चेंडू पाहिलाय. उद्योजपती प्रवीणजी दशरथ चौधरी साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. प्रवीणजी दशरथ चौधरी उद्योजपती कामतगार. इथे चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. पॉइंट रिझनला अरविंद पाटील यांच्या माध्यमातून फक्त एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या 3. इथे हा चेंडू आलाय डॉट. निश्चय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 81 लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या 4 चेंडूमध्ये दया भंडारीने फक्त 3 धावा दिलेत. काल्हेर संघाला तुम्ही नेहमीच पहा, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या जसजसं सामना ते पुढे जिंकत जातात तसतशी त्यांची फलंदाजी अगदी आपल्याला चांगली होताना पाहायला मिळते. वीर तानाजी दापोडे संघाचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. नक्कीच उद्या कुंदनजी पाटील साहेबांचा वाढदिवस आहे. नक्कीच 13 फेब्रुवारी. नक्कीच आज आपण साहेबांना ॲडव्हान्समध्ये देखील शुभेच्छा देऊ. या स्पर्धेच्या माध्यमातून इथे वाईटचा इशारा आला आहे. कामतगर गावचे उद्योजपती मान्य श्री प्रवीणजी दशरथ चौधरी यांच्याकडून देखील आम्हाला या वरालदेवी चषकासाठी रोख रक्कम 10,000 रुपयाचे धनादेश प्राप्त झालेले. धन्यवाद साहेब. फुलटो चेंडू उमेश पाटीलला चेंडू खेळता आला नाहीये. डायरेक्ट हिट. निशाणा चुकलाय. दया भंडारी यांचा हरकत नाहीये. फक्त लेगबाईच्या स्वरूपात एकच धाव आली. धावसंख्या 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. नक्कीच अरविंदजी भोरीसाहेब देखील या स्पर्धेला उपस्थित पाहायला मिळत आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे माजी अध्यक्ष आणि गावदेवी ओली संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळून काढलाय. बघूया अगदी चेंडूचा पिछा सुरू आहे. राजन आरच्या माध्यमातून चेंडूला अडवलाय. वा, दोन्ही बंधू आहेत राजन आर आणि अरविंद पाटील. इथे तिसरीचा प्रयत्न. फलंदाज अनिल म्हात्रे इज गॉन. आज बघूया दमन चषक जिंकल्यानंतर श्याम स्पोर्ट धामणगावची स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये वीर तानाजी दापोडे संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहे. आता 3 संघ आहेत. काल्हेरने जिंकले 4, दापोडेने जिंकले 2 आणि वेताल कोपण संघाने जिंकली 1. आता 1+ कोणत्या संघाच्या नावावर होईल याचं उत्तर आपल्याला आज शेवटच्या सामन्यातून मिळेल.
चला चला वेळ कमी घ्या मित्रांनो प्लीज. अजून आपल्याला फायनल सामना खेळायचा बाकी आहे. जरा फास्ट केला. संतोष मडवी. 4:53 झाली आहेत. भाऊ पाटील कुठे चालले? यस. अरे बाप रे वाह कॅमेरामॅन. हे भाऊ पाटील सरांची आठवण आपण जपून ठेवा. आपले भिवंडीचे नवीन गोट्या या अंपरने आता त्यांनी मागे सोडलाय. वाह धन्यवाद. डान्स करा. काल तुम्हाला 1,500 रुपये आलेत. मंगेश दादा भोईरकडून 500, किरण पाटील यांच्याकडून 500 आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडून 500. तब्बल 1,500 रुपये भाऊ पाटील यांनी काल कमवलेले आहेत. एक्स्ट्रा पैसे आहेत ते बोनस. एका धावेने संघाचे टोटल 9. भाऊ पाटील सरांनी आता नक्कीच या स्पर्धेतून आगले वेगळे इशारे द्यायला सुरुवात केलेली आहे. बरीच वर्ष झाली प्रतीक्षेत होते सर्व. येथे हा चेंडू उमेश पाटील यांच्यासाठी. चेंडूवर फटका व्यवस्थित खेळता आला नव्हता. बघूया दुसरीचा प्रयत्न. सचिन हितरकरच्या हातामध्ये चेंडू आला नव्हता. धावा मिळतील 2. 2 धावेने संघाची टोटल डबल अंकामध्ये 11. चेंडू टाकून झालेत 8 आणि धावा बनलेत 11. बनवायचे 81. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कुठेतरी सुरुवात अगदी शांत पाहायला मिळते. बघूया चेंडू हवेमध्ये आहे. राजन आर कमालीचा झेल. अगदी लॉंग ऑन वरून लॉंग ऑफला झेल टिपलाय. हा झेल मला वाटतं दया भंडाऱ्यानं जवळ होता. नक्कीच अगदी काय झेल टिपलाय राजन आरनं आणि ते फलंदाज बाद झालेत उमेश पाटील. कोरल्या होत्या. मात्र आज नितीन गवलीनं वैयक्तिक 61 धावा स्वतःच्या नावावर कोरलेली आहेत आणि या स्पर्धेची पहिली 50 देखील त्यांनी आपल्या नावावर कोरलेली आहे. हा राजेश भोईर यांचा आपण फटका पाहतोय आणि विजय पाटीलनं टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. फलंदाज राजेश भोईर यांचा मोठा धक्का लागलाय वेताळ कोपर संघासाठी. बारा धावा झालेत. 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा एक चेंडू आणि हा चेंडू बघूया. इथे सचिन हितारकडनं चेंडूला उचललाय. वाईटच्या स्वरूपात एक सिंगल येईल. सिंगलनं धावसंख्या 13. इथे हा चेंडू फुलटॉस होता. चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजनला. चांगली फिल्डिंग होते राजन डी कडून. 2 ओव्हर धावा बनलेत 14.
7च्या सरासरीनं धावा जमा केलेत. 20.25च्या सरासरीनं इथे धावा वेताल कोपर संघाला ठोकायचे आहेत. मात्र तो संघ खूप पुढे गेलाय तो काल्हेर, कारण की 81 धावा बनवताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 14 आलेत आणि आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये 67 धावांचं डोंगर अजून चढायचं आहे. नक्कीच इथे अगदी आता वेताल कोपर संघाला खांद्यावरचं ओझं डोक्यावर गेलंय. चला चला जरा स्पीडअप करा मित्रांनो, कारण की 4:59 झालेली आहेत. अजून या ओव्हर सामन्याचे 2 ओव्हर शिल्लक आहेत आणि त्यानंतर आपला एक सामना अजून पूर्णपणे बाकी आहे. वेलकम, सुस्वागतम. कुंदनजी पाटील साहेबांचे इथे शुभ आगमन झालेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख आणि उद्या साहेबांचा वाढदिवस आहे. नक्कीच ताडाले गावचे एक उच्च शिक्षित ॲडव्होकेट हनुमानजी नागो भोईर साहेबांचे इथे शुभ आगमन झाले. स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण चेंडूंची व्यवस्था झालेली आहे. वेलकम हनुमानजी भोईर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेळेच्या बाबतीत पहिली वॉर्निंग दिलेली आहे. वेलकम सुरेखान दादा. यस, आज नरेश दादा पाटील देखील जॉईन झालेत. श्यामदादा चौधरी आपलं देखील स्वागत आहे. वेलकम ऑल टीम. कुंदनजी पाटील साहेब, उद्या साहेबांचा वाढदिवस आणि नक्कीच साहेबांना आजच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अनाउन्समध्ये शुभेच्छा देऊया. नक्कीच पहिला चेंडू वाईट आणि हा चेंडू देखील अगदी आमच्याकडे पंच वल्ले सुनील म्हात्रे. सोळा धावा लागलेत. वेलकम माणिकदादा पाटील, हेमंतजी भोईर. इथे हा चेंडू देखील सुरेख चेंडू पाहिलाय. विनायक पाटील यांना हा चेंडू डॉट टाकणं खूप कठीण आहे. इथे लेगबाईचा इशारा आलाय. 2 वाईट, त्यानंतर लेगबाईच. धावसंख्या 14 वरून 17 वर पोहोचलेली आहे. बघूया सँडी स्ट्राईकला असतील. इथे हा चेंडू देखील आलाय वाईट. राजन ढीन आतापर्यंत 3 वाईट चेंडू टाकलेले आहेत. टोटली तिसऱ्या ओव्हरचे 4 टाकलेत, त्यामध्ये एक लेग बाईज आणि 3 वाईट. धावसंख्या 18. त्या सँडीच्या बॅट मधून चेंडूला उडवलाय सीमा पार. षटकार. 6 धावीने आता संघाची टोटल 24 वर पोहोचलेली आहे. अजूनही खूप मोठं धावांचं डोंगर इथे चढायचं बाकी आहे. नक्कीच विलास पाटील जॉली कामतगार या संघाचे एक सिनियर खेळाडू आणि लॉर्ड कमिटी मेंबर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटकारानंतर देखील एक लेग बाय झालेली आहे. 25 धावा लागलेत. इथे हा चेंडू आलाय पुन्हा एकदा वाईट. राजन डीन या ओव्हरमध्ये तब्बल 4 चेंडू आतापर्यंत वाईट टाकलेले आहेत. 2 लेग बाईज आणि एक षटकार, म्हणजे अजूनही 3 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. 7 फेकलेत.
3 बाकी आहेत आणि हा एक म्हणजे या स्पर्धेतील सर्वात मोठं ओव्हर आता राजन डीच्या नावावर लागेल, कारण की आतापर्यंत 8 चेंडू फेकलेत, अजून 3 बाकी आहेत लिगली. धावसंख्या 27. हा चांगला फटका बघूया, अगदी चेंडू लेग स्टिक वरचा होता. शैलेश म्हात्रेला बीट करून चेंडू चालला एका टप्प्याने सीमा पार, चौकार. दुसऱ्या ओव्हर मध्ये आले 7 आणि तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि हा चेंडू आला डॉट. वेलकम विलास पाटील. 3 ओव्हर, धावा बनलेत 32, आता बनवायचे 6 मध्ये 49. वेलकम. वीर तानाजी दापोडे संघाचे संघनायक ज्ञानदेव पाटील आणि यष्टीरक्षक फलंदाज नितीन ज्युनियर. वेलकम हनुमानदादा पाटील, आपलं देखील स्वागत. चला एक शेवटचा ओव्हर आहे, पटापट टाकून घ्या. कोपर संघ आपल्याला फायनल सामना अजून खेळायचा बाकी आहे. चला शेवटच्या ओव्हरसाठी मिथून तरे गोलंदाज बंदरामूर्ती कल्लेर संघाचे सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडून अपेक्षा नेहमीच बंदरामूर्ती कल्लेर संघानं ठेवलेली आहेत. मिथून तरे इथे चांगला चेंडू आपण पाहिला, अगदी चेंडू येतोय लॉंग ऑफ रिझनला. तिथे अरविंद पाटील आहेत, चांगली फिल्डिंग करतायत. अगदी बंदरामूर्ती कल्लेर संघानं देखील चालू सीझन मध्ये 7व्यांदा फायनल खेळण्याची तयारी या सामन्यातून आपण दाखवलेली आहे. वा, अगदी परफेक्ट यॉर्कर चेंडू फेकलाय, सँडीला इथे बीट केलाय. चालू सीझन मध्ये 21वी स्पर्धा आणि 7 वेळा अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याच्या तयारीत. 4 जिंकलेत, 2 हरलेत आणि आज बघूया दापोडे संघाबरोबर त्यांची गाठ असेल. दापोडे संघाने देखील 2 अंतिम सामने जिंकलेत, 2 वेळा पोचलेत आणि 2 वेळा जिंकलेत. मात्र इथे बंदरामूर्ती कल्लेर 6 वेळा पोचलाय, 2 वेळा हरलाय आणि 4 वेळा जिंकलाय आणि आजची 7वी वेळ असेल. हा फटका विनायक पाटील यांचा बघूया, उंचच उंच आहे, लांबी मिळेल का? नक्कीच इथे झेल टिपलाय. फलंदाज विनायक पाटील इज गॉन. आता सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे फक्त. बंदरामूर्ती कल्लेर संघानं जवळजवळ वरालदेवी चषकाच्या अंतिम फेरीचे दरवाजे उघडलेले आहेत. नक्कीच वेताल कोपर संघानं काल ज्वाली कामतगर संघाला पराभूत करून या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल सामना जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. तर विक्रम स्पोर्ट वडनगर संघाला देखील पराभूत करून वीर तानाजी दापोडे संघ फायनलमध्ये दाखल झालाय. शेवटचे 2 चेंडू आहेत फायनलमध्ये दाखल होण्यासाठी. अमोल आलेत नवीन फलंदाज. फक्त सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. फक्त 2 चेंडू कल्लेर संघाला टाकायचे आहेत आणि अंतिम फेरीमध्ये वीर तानाजी दापोडे संघाबरोबर त्यांना फायनल सामना वरालदेवी चषकाचा खेळायचा आहे. अमोल
त्यांनी फटका तर उडवलाय, बघूया. क्षेत्ररक्षक होते योगेश, झेल केले धरतीला दान. आता फक्त एक चेंडू, बघूया सँडी चौकार षटकार ठोकतील का. बघूया हा चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः मिथून तरी प्रयत्न करत होते, चेंडू कितपत आहे माझ्या अगदी आवाक्यामध्ये आहे का, तर नाही. हा सामना जिंकलाय भांद्रामारुती काल्हेर संघानं आणि वरालदेवी चषकाच्या अंतिम फेरीमध्ये हा संघ दाखल झालाय. अभिनंदन भांद्रामारुती काल्हेर आणि हडलक टपलक वेताल कोपार, दोन्ही अंतिम फेरीतील दोन्ही संघ आमच्या स्टेज समोर या. दोन्ही संघ आपण स्टेज समोर यायचं आहे. वीर तानाजी दापोडे आणि भांद्रामारुती काल्हेर या सामन्याचा सामनावीर राजन डीन या सामन्यातून 10 चेंडूमध्ये 38, 2 चौकार 4 षटकार ठोकले होते आणि 80 धावा बनवण्यामध्ये ज्यांनी सिंहाचा वाटा उचललाय. रुपेशजी चौधरी वेलकम आणि नंदूजी बजाके आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आमचे होम फोटो लाईव्ह चे प्रोपायटर अनिल गुरुनाथ केनी सध्या थायलंडहून आपल्याला जोडलेले आहेत. नक्कीच आपलं खूप खूप स्वागत. अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर होम फोटो लाईव्ह, अगदी चांगली टेक्निकल टीम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून पाहतोय. धन्यवाद अनिल केनी. आपला प्रवास सुखाचा हो हीच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. तर नक्कीच आपण या सामन्यातील सामनावीर खेळाडू राजन डी, आपण हे आपली ट्रॉफी घेऊन जा. नक्कीच आपण राजन डी यांना सामनावीर ट्रॉफी देऊन सन्मानित करू. दापोडे गावचे उद्योजक उद्योगपती कुंदनजी पाटील साहेबांचे काकाश्री रमेश शेठ आत्माराम पाटील साहेबांना विनंती आहे.